आपल्याला सन्माननीय दोडके सर सांगणार आहे, ते शांततेने ऐकून घ्या. आणि तुम्हाला तर म्हटलं होतं बुक्स आणि पेन सोबत ठेवायला पाहिजे होतं, आणायला लावलंय, तुम्ही ते बॅग मध्येच ठेवलं. तर ती माहिती व्यवस्थित आहे का? आणि तुम्हाला लिहायला त्रास होणार नाही, ठीक आहे. मी विनंती करतो सन्माननीय राठोड दोडके सर, बसले का? बोलू नका रे, बाकीचे सगळे बरोबर सांगून देतो थोडंसं. आपण जे देवगड किल्ल्यावर आलो आहे, इथे आपण बघितलं असेल की गोंड राजाची संस्था किंवा गोंड राजाची सत्ता होती. पूर्वी काय व्हायचं की हे लोक हरियागडला राहत होते. हरियागडला रणशूर आणि धनशूरची सत्ता होती. इथं तुम्ही बघितल्यानंतर रणशूर आणि धनशूर तुम्हाला दिसेल. हरियागडला रणशूर आणि धनशूरची सत्ता होती आणि त्याच्या पदरी अजानभाऊ जाडबानं नोकरी पत्करली होती. याला अजानभाऊ जाडबा का म्हटलं जाते? कारण याच्या हाताची बोटे सहजतेने टोंगळ्यापर्यंत पोहोचत होती. म्हणजे अजान म्हणजे लांबच लांब, भाऊ म्हणजे हात. ज्याच्या हाताची बोटे सहजतेने टोंगळ्यापर्यंत पोहोचत होती त्याला अजानभाऊ म्हटलं जाते. जाडबा आडनाव होतं. तुमची पोचते का तर एकदा पाहून घे जा, घरी गेल्यानंतर पाहिजे, इथे नाही, ठीक आहे. मग रणशूर आणि धनशूर यांना हरियागडावरून राजधानीचं कामकाज पाहणं काही शक्य होत नव्हतं, म्हणून त्यांनी राजधानीचं स्थलांतरण केलं देवगडला. या देवगडला रणशूर आणि धनशूर एकत्रितरित्या गादीवर बसले. यांचा कारभार काही अजानभाऊ जाडबाला पटला नाही, कारण हे दोघेही बंधू क्रूर होते. म्हणून काय केलं, अजानभाऊ जाडबाने रणशूर आणि धनशूर या दोघांचाही शिरच्छेद केला आणि देवगडला गोंड राज्याची सत्ता स्थापन केली. म्हणून अजानभाऊ जाडबा देवगडच्या गोंड राज्याचा संस्थापक म्हटले जाते. हा देवगडचा किल्ला पूर्वी छत्तीसगड, आज मध्य प्रदेशमध्ये छिंदवाड्यापासून 40 किलोमीटर नैऋत्येकडे घनदाट अरण्यांनी, सातपुडा पर्वताच्या कुशीत घनदाट अरण्यांनी वेढलेला आहे. याची पूर्व पश्चिम लांबी 136 किलोमीटर आहे आणि उत्तर दक्षिण लांबी 110 किलोमीटर आहे. याच्या उत्तरेला हुशंगाबाद, नरसिंगपूर आहे, तर दक्षिणेला नागपूर, अमरावती सारखे जिल्हे आहेत. हा संपूर्ण भौगोलिक क्षेत्रफळ 11,824 किलोमीटर अंतरावर आहे आणि समुद्र सपाटीपासून म्हणजे जमिनीपासून 2,236 फूट उंचीवर हा देवगडचा किल्ला वसलेला आहे. अजय असं सांगून फोटो तर 2,236 फूट उंचीवर हा देवगडचा किल्ला आहे. आता अजानभाऊ जाडबाचा मृत्यू 1620 झाला. या अजानभाऊ जाडबाने आपल्या किल्ल्याचा विस्तार नागपूरपर्यंत, म्हणजे आपल्या राज्याचा विस्तार नागपूरपर्यंत केलेला होता. एक लक्षात ठेवजा की नागपूरला ज्या भोसल्यांनी सत्ता स्थापन केली आणि त्याच भोसल्यांची सत्ता कालांतराने ज्या अजानभाऊ जाडबाने गोंड राज्याची सत्ता स्थापन केली होती, इथे सुद्धा भोसल्यांनी आपलं वर्चस्व गाजवलेलं आहे. मग काय झालं की याने म्हणजे अजानभाऊ जाडबाने आपल्या नावाची नाणी सुद्धा पाडली होती. याचा मृत्यू 1620 झाला. अजानभाऊ जाडबा ज्यावेळेला मरण पावला त्यावेळेला त्याला 8 मुले होती. 1620 अजानभाऊ जाडबा मरण पावला. ज्येष्ठ मुलगा या नात्याने दलशाह देवगडच्या गादीवर बसला. आता अजानभाऊ जाडबाला दलशाह, कोकशाह, केसरीशाह, दृगशाह, मीरशाह, मैपशाह अशा पद्धतीची 8 मुले होती. ज्येष्ठ मुलगा या नात्याने हा देवगडच्या गादीवर बसला दलशाह. याची कारकीर्द होती 1620 ते 1634 पर्यंत. म्हणजे दलशाहने जवळजवळ 15 वर्ष राज्यकारभार केला. 1620 ते 1634 15 वर्ष होते का? अरे होते का? 1620 ते 1634 14 होते का नाही? परफेक्ट झाले, तुम्ही हुशार झाले. अरे ज्या वर्षी 1620 गादीवर बसलं ते कोण सोडता? ज्या वर्षी तुमचा जन्म झाला तो वर्ष पकडा बरं, होईल ना 15? म्हणून कन्फ्युज नका होत जाऊ. 15 वर्ष राज्यकारभार केला. ज्यावेळेला दलशाह गादीवर बसला त्यावेळेला उत्तरेतील वातावरण अस्थिर झालं होतं, कारण उत्तरेत जहांगीर बादशाह दिल्लीच्या गादीवर बसला होता. जहांगीर विरुद्ध खुर्रम. खुर्रम माहिती आहे की ते सर तुम्हाला? कोणाला म्हटलं ते खुर्रम? अरे खुर्रम एक टोपण नाव आहे. कोणाला म्हटलं ते? जाऊ द्या. खुर्रम उर्फ शहाजहान आणि त्याचा सेनापती शहानवाज खान यांनी जहांगीर विरुद्ध बंड पुकारलं. म्हणजे त्यांच्यात गृहयुद्ध सुरू झालं. कोणामध्ये? जहांगीर आणि आपला शहाजहान, ठीक आहे. यांच्यात गृहयुद्ध सुरू झाला. त्याचा फायदा दलशाहने घेतला आणि दलशाहने आपल्या राज्याचा विस्तार लांजी, करोला, बालाघाटपर्यंत केला. आता आपल्याला वाटेल की हा तर गोंडांचा राज्य आहे, येथे मुघलांचं अस्तित्व कसं काय निर्माण झालं? तर थोडंसं तुम्हाला एक सल्तनत काळामध्ये नेतो. ज्यावेळेला तुघलक घराण्याच्या काळामध्ये बहामनी साम्राज्याचं विघटन झालं आणि दक्षिणेत 5 शाळा निर्माण झाल्या,
त्यापैकी अहमदनगरची निजामशाही, विजापूरची आदिलशाही, गोवळकोंड्याची कुतुबशाही आणि वऱ्हाडची इमादशाही होती. जो तुम्ही आपण वऱ्हाड म्हणतो ना, यालाच विदर्भ म्हटलं जाते, यालाच बेरार म्हटलं जाते. अशा 5 शाळा निर्माण झाल्या होत्या आणि बिदरची बरीदशाही. या अहमदनगरच्या निजामशाहीनं वऱ्हाडच्या इमादशाहीवर आक्रमण केलं होतं आणि वऱ्हाडची इमादशाही निजामानं आपल्या ताब्यात घेतली. आता काय झालं की दिल्लीच्या बादशाहावर बाबर आला, हुमायूं आला, अकबर आला. बाबर पासून तर 1707 औरंगजेब पर्यंत जेवढे काही मोगल बसले असन गादीवर, यांना साम्राज्यवादी मोगल म्हटले जाते. म्हणजे जेवढे बाबर पासून बसले असन तर औरंगजेब पर्यंत यांनी आपल्या साम्राज्याचा विस्तार केला. पण 1707 ते 1861 पर्यंतचे जेवढे काही मुघल बसले असन गादीवर, यांना उत्तरोत्तर मुघल म्हटले जाते. म्हणजे मुघल साम्राज्याची उतरती कळा लावणारे यांनी कधी साम्राज्याचा आपला विस्तार केलेला नाहीये. मग काय झालं की ज्या वेळेला बाबर नंतर हुमायूं नंतर अकबर गादीवर बसला, या अकबरानं निजामावर आक्रमण केलं आणि निजामशाही आपल्या ताब्यात घेतली. निजामाने वऱ्हाडवर आक्रमण केलं होतं आणि वऱ्हाडवर आपल्या ताब्यात घेतलं होतं. म्हणजे इनडायरेक्ट डायरेक्ट हा जो काही प्रदेश होता विदर्भ, वऱ्हाड, हा निजामाच्या काय गेलेला होता, ताब्यात गेला होता. निजामानं अकबराच्या ताब्यात घेतला होता. ठीक आहे. आता डायरेक्ट याचं वर्चस्व कोणाचं अस्तित्व निर्माण झालं तर मुघलांचं. एक गोष्ट लक्षात ठेवायचं, मुघलांचं याचा कसा संबंध आला तर सांगत हवा. निजाम जे काही होतं वऱ्हाड निजामाच्या ताब्यात गेलं आणि निजामशाही अकबराच्या ताब्यात गेली. म्हणून वऱ्हाडवर डायरेक्टली आक्रमण केलेलं नाही. गोष्ट लक्षात ठेवजा की मुघलांनी वऱ्हाडवर डायरेक्ट आक्रमण केलेलं नाही. हे मिळालेलं गिफ्ट आहे. म्हणजे लग्नात जसं मिळते का एखादा पाहुणा आंधन देते, तसं मिळालेलं गिफ्ट आहे. मग दलशाने लांजी, करोला, बालाघाट पर्यंत आपला विस्तार केला. 1634 मध्ये दलशहाचा मृत्यू झाला. दलशहानंतर कोकशाह गादीवर बसला. या कोकशाची कारकीर्द होती 1634 ते 1648 पर्यंत. आता ज्या वेळेला कोकशाह गादीवर बसला त्यावेळेला उत्तरेतील वातावरण स्थिर झालं. आता गादीवर जहांगीर नंतर शहाजहान गादीवर बसला. आता शहाजहानला खंडणी पाहिजे नव्हती गोंडांकडून. ती खंडणी वसूल करण्याकरिता शहाजहानने खान दौरानला पाठवलं. खान दौरान दिल्लीवरून निघाला. दिल्लीवरून तो वर्धेपर्यंत आला. वर्धा जिल्ह्यातील आष्टा आणि केळझर ही 2 ठिकाणे जिंकून घेतली. ही 2 ठिकाणे जिंकल्यानंतर खान दौरानने कोकशाला, इथल्या कोकशाला निरोप पाठवला. आणि निरोप पाठवल्यानंतर का म्हटलं, आपणास वाटत असेल की आम्ही तुमचे राज्य मुळासकट नष्ट करू नये, तर तुम्ही फार मोठा नजराणा घेऊन उपस्थित राहावे. तसे न केल्यास आम्ही तुमचे राज्य नष्ट केल्याशिवाय राहणार नाही, असा खान दौरानने कोकशाला निरोप पाठवला. कोकशाने त्या निरोपाकडे दुर्लक्ष केलं. म्हणून डायरेक्टली कोकशाहनं नागपूरवर आक्रमण केलं आणि नागपूरवर आक्रमण करून गोंडांच्या कत्तली केल्या. 2-3 बुरुज उडवले. ज्या वेळेला ही गोष्ट कोकशाला इथे देवगडवर बसला होता, ज्या वेळेला माहीत झालं की खान दौरानने नागपूरवर आक्रमण केलेलं आहे, तेव्हा कोकशाह 60 मैलावरून धावत खान दौरानच्या भेटीला गेला. 1 लाख रुपये किमतीची भेट, 50,000 रुपये आणि 1,000 हत्ती खान दौरानला दिले आणि आपली काय केलं, त्यांनी किल्ला नागपूरचा सोडून घेतला. 1648 मध्ये कोकशाह मरण पावला. कोकशानंतर केसरी शाह गादीवर. आता काय झालं की सगळी इथले सांगत आहो मी, पहिला बसला अजानभाऊ जाडबा, त्यानंतर बसला दलशाह, त्यानंतर बसला कोकशाह, त्यानंतर बसला केसरी शाह, त्यानंतर बसला गोरखशाह, त्यानंतर बसला गोरखशाहनंतर महिपत शाह उर्फ भक्त बुलंद. ही सगळी आता काय कोकशाह पर्यंत केसरी शाह पर्यंत आलो. केसरी शाह ज्यावेळेला गादीवर बसला त्यावेळेला शहाजहाननं काय केलं की गोंडांकडून खंडणी वसूल करण्याकरिता शाह नवाज खानाला पाठवलं. आता हा वैचारिक माणूस होता, थोडासा व्यवस्थित होता विचार करणारा. तो शहानवाज खान इथे आला, कुठे देवगडला आला. 3-4 दिवस राहिला. त्याला माहीत झालं होतं की याच्या अगोदर केसरी शहाने सगळीची सगळी खंडणी दिली होय. गोंड पहा, इकडला प्रदेश काय मूळचेच गरीब होते आणि हा प्रदेश आदिवासी असल्यामुळे येथे उत्पन्नाचं फारसं साधन त्या काळामध्ये नव्हतं. म्हणून यांच्याकडे पाहिजे तेवढी संपत्ती नव्हती. शहानवाज खानाची निराशा झाली. हा शहाजहानकडे परत गेला. परत गेल्यानंतर त्याने सांगितलं की केसरी शाहकडे अशी काही खंडणी आहे नाही आपल्याला जी पाहिजे. पण शहाजहानला कोणत्याही परिस्थितीत गोंडांकडून खंडणी पाहिजे नव्हती. त्याला खंडणी पाहिजे नव्हती. त्यामुळे काय केलं की शहाजहानने औरंगजेबाकडे एक तगादा लावला की केसरी शहाजवळ जटाशंकर नावाचा अतिशय सुंदर हत्ती आहे, तो मला पाहिजे म्हणजे पाहिजे. म्हणजे शहाजहानला कोणत्याही परिस्थितीत गोंडांवर आक्रमण करून खंडणी मिळवायची होती. त्यामुळे शेवटी औरंगजेबाला आक्रमण करण्यात आलं. कारण त्यावेळेला औरंगजेब दक्षिणेचा सुभेदार होता. एक गोष्ट लक्षात ठेवा, मराठ्यांचा इतिहास तुम्ही शिकाल किंवा तुमचा अभ्यास असेल तर औरंगजेबने ज्या वेळेला इकडे लढाया केल्या असेल ना, तर त्यावेळेला शहाजहानने औरंगजेबाला दक्षिणेचा सुभेदार नियुक्त केलं होतं. मग ह्या औरंगजेबाने काय केलं की मिर्झा खान आणि त्याच्यासोबत 2 व्यक्ती दिले, हदीदयात खान
आणि आपला पुत्र अकबर औरंगजेबाने यांना आक्रमण करण्याकरिता पाठवलं. इकडे कोकशावर आक्रमण केलं, यांच्याकडनं खंडणी घेतली, खंडणी घेऊन आपले परत गेले. म्हणजे जेवढे काही मोगलांनी आक्रमण केले असं इथे ते फक्त खंडणीसाठी होते. कारण ज्या वेळेला अकबराने वऱ्हाड आणि गोंडवना हा प्रदेश पूर्वी गोंडवनामध्ये मोडत होता. गोंडवना का? कारण येथे छोटी छोटी गोंडांची राज्य अस्तित्वात आल्यामुळे या प्रदेशाला गोंडवना म्हटलं जाते. मग याच्यामध्ये खेरला होता, चांदा होता, गडामंडला होता आणि देवगड होता. गडामंडला शक्तिशाली राज्य होतं आणि हे राजे काय होते, इथली राजे म्हणजे गडामंडलाच्या राजाला खेरला, चांदा आणि देवगड हे खंडणी देत होते. अकबराने वऱ्हाड ताब्यात घेतला होता, डायरेक्टली आक्रमण केलेलं नव्हतं, पण अकबराने गडामंडलावर आक्रमण केलं. त्यावेळेचा गढानरेश तेथे राजा होता. गढानराकडनं खंडणी वसूल केली, पण हा प्रदेश आपल्याच म्हणजे गोंडांच्याच ताब्यात ठेवला. का? कारण हा प्रदेश उत्पन्नास कमी, वस्ती रानटी आणि मुलूक जंगली होता. एका राजाच्या ह्याच्यामध्ये राहून येशो आरामात राहणारा व्यक्ती ह्या इकडे येऊन आदिवासी एरियात राहून काही राहणे त्याला योग्य होते नाही. म्हणून त्याने सांगितलं का प्रदेश तुमच्याच ताब्यात ठेवा, फक्त मला काय देत जा, खंडणी देत जा. म्हणून मोगलांनी एवढे आक्रमण केले. केसरी शहानंतर गोरखशाह गादीवर बसला. गोरखशहाच्या काळामध्ये दिलेर खान चालून आला. याने गोरखशहाने काही नाही केलं, 15 लाख रुपये दिलेर खानाकडे देऊन दिले आणि देवगडचा किल्ला सोडून घेतला. गोरखशहानंतर आता गोरखशहाला 3 मुले होते, महिपत शाह, दिनदार शाह आणि तिसरा मुलगा होता इस्माईल शाह. ज्येष्ठ मुलगा या नात्याने महिपत शाह देवगडच्या गादीवर बसला. ठीक आहे. 1686 ते 1707 या जे आपण भक्त बुलन म्हणतो ना, याने मुस्लिम धर्म कसा स्वीकारला आणि या देवगडचं नाव इस्लामगड बी केलं होतं. परंतु देवगडचं नाव इस्लामगड या भक्त बुलनने होऊ दिलेलं नाही. पण मोगलांनी ज्या वेळेला याने नाही का धर्मांतरण केलं होतं त्यावेळेला इस्लामगड ठेवण्यात आलं होतं. मग काय झालं की हा महिपत शाह मोठा होता, गादीवर बसला. परंतु याचाच भाऊ होता दिनदार शाह, याचीही गादीवर बसण्याची महत्वाकांक्षा होती. दोघा भावामध्ये लढाई झाली. झालेल्या लढाईमध्ये महिपत शाहचा दिनदार शहाने पराभव केला आणि त्याला हकलून लावलं. आता देवगडच्या गादीवर दिनदार शाह बसला. आपल्याच भावाला आपला पराभव करावा आणि आपल्याला हकलून लावावं याचं दुःख महिपत शाहच्या मनात होतं. म्हणून महिपत शाह मदत मागण्याकरिता औरंगजेबाकडे गेला. आता औरंगजेबाकडेच का? कारण औरंगजेब दक्षिणेचा सुभेदार होता आणि हा संपूर्ण प्रदेश मोगलांच्या ताब्यात होता. मग गेल्यानंतर औरंगजेबाने सांगितलं का तुला तुझा प्रदेश देतो, पण मोबदल्यात तुला इस्लाम धर्माचा स्वीकार करावा लागेल. हा पहिलेच गोंड समाजाचा आणि दुसरा धर्म स्वीकारावे म्हणजे याच्यासमोर पेच निर्माण झाला. पण मी जर राजा बनलो तर कोणी माझं हलकबारी करू शकत नाही, ही महत्वाकांक्षा महिपत शाहच्या नजरेत होती म्हणजे मनात होती. म्हणून महिपत शाह इस्लाम धर्माचा स्वीकार करायला तयार झाला. पण त्यानेही औरंगजेबासमोर एक अट ठेवली, मैं भात में शामिल होऊंगा पर साथ में नहीं. मी रोटी व्यवहार करेल परंतु बेटी व्यवहार करणार नाही. मी आणि माझे वंशज गोंड समाजातीलच मुलीसोबत लग्न करेल. दोघांनी एकमेकांच्या अटी मान्य केल्यानंतर या महिपत शाहचं नामकरण करून भक्त बुलंद शाह ठेवण्यात आलं. भक्त बुलंद शाह म्हणजे नशीबवान. काय होते याचा अर्थ? नशीबवान ठेवण्यात आलं. आता काय झालं की आणि त्यानंतर त्याचं नामकरण केलं, याचं इस्लामगड केलं आणि त्याच्या वजिराच्या नेतृत्वात सैन्य देऊन पाठवलं. दिनदार शाहची अकलपट्टी केली आणि याला देवगडच्या गादीवर बसवलं. हा पहिलेच महत्वाकांक्षी होता. ह्या गादीवर बसताच बरोबर यांनी मोगलांच्याच प्रदेशावर आक्रमण करायला सुरुवात केली. औरंगजेब चिडला म्हणून औरंगजेबाने याला महिपत शाहला भक्त बुलनला कैद केलं. कैद केल्यानंतर त्याला नजर कैदेत ठेवलं. बक्षी मुखलिस खानाच्या नजर कैदेत ठेवलं आणि बहराम खानाला सक्त ताकीद ठेवण्याचं सांगितलं. त्यानंतर काय झालं की ह्या राजा असल्यामुळे आणि ह्या चुलबुल्या होत्या, समजते ना, एका ठिकाणी अजिबात याला बसणं आवडत नव्हतं. म्हणून याने काय केलं, बक्षी मुखलिस खानाच्या मध्यस्थीने औरंगजेबाची पुन्हा भेट घेतली आणि त्याला सांगितलं की भविष्यात मी उत्तम प्रकारे वागेल, मी तुमच्यासोबत एकनिष्ठ राहील असं वचन दिलं. त्यानंतर वजिराच्याच नेतृत्वाखाली याला देवगडकडे रवाना करण्यात आलं. देवगडकडे रवाना करण्यात आलं त्यावेळेला काय झालं की इथून आपला चंद्रपूरचा इतिहास चालू होता. चंद्रपूरचा राजा किसन शाह होता. किसन शहाचा मुलगा ज्वालासिंग होता. ज्वालासिंग हा आपल्या आईसह मुस्लिम धर्म स्वीकारायला तयार होता. शॉर्टकट मारतो आता, बाकीची माहिती मी तुम्हाला लागेल तर नाही का वरतून चालली जाईल तुमच्या, कारण एका याच्यामध्ये काही पटणार नाही आहे. मग काय झालं की किसन शहाचा मुलगा ज्वालासिंग आपल्या आईसह मुस्लिम धर्म स्वीकार करायला तयार होता. आता बक्षी मुखलिस खानाच्या मध्यस्थीने औरंगजेबाने ची भेट घेतल्यानंतर हा औरंगजेबाच्या तावडीतून सुटला. तो तिकडून म्हणजे औरंगजेबाच्या कैदेतून इकडे देवगडकडे येतच होता.
इथे गादीवर बसला होता दिनदार शाह. दिनदार शहाने 3-4 वर्ष राज्यकारभार सुरळीत केला. त्यानंतर हाही बादशाहच्या आज्ञेचं पालन करेन असा झाला, म्हणून यालाही दिनदार शहालाही औरंगजेबाने हकलून लावलं. आता देवगडच्या गादीवर कुणीच नाही. मग काय झालं की किसन शाह चंद्रपूरचा राजा होता, त्याचा मुलगा ज्वालासिंग हा मुस्लिम धर्माचा स्वीकार करायला तयार होता आणि औरंगजेबाला तेच पाहिजे होतं. म्हणून ज्वालासिंगला देवगडची गादी द्यायला कबुली दिली आणि त्याचं नाव नेकनाम खान ठेवण्यात आला. जो चंद्रपूरचा राजा होता त्याला देवगडची गादी दिली. आता बख्तबुलंदाची खबर गेली का ही गादी, देवगडची गादी मला न देता कोणाला दिली, नेकनाम खानाला दिली. म्हणून नेकनाम खानाला दिली हे माहीत होताच त्याने सैन्यातून पळ काढला आणि देवगडला येऊन पोहोचला. बख्तबुलंदला एक माहीत होतं की आपल्याला येथील जे लोक नेकनाम खान गादीवर बसला याला आपला मानणार नाही, कारण हा नेकनाम खान चंद्रपूरचा होता. एक हे पॉझिटिव्ह बाजू होती. परंतु येथे नेकनाम खान हा कोणाच्या मदतीने बसला असेल तर औरंगजेबाच्या मदतीने बसला होता. म्हणून बख्तबुलंदने थोडी तरफ हलवली, नशिबाला फासा टाकून यश मिळते की काय बघायचं म्हणून बख्तबुलंदने देवगडवर आक्रमण केलं. परंतु औरंगजेबाचा सपोर्ट नेकनाम खानाला असल्यामुळे यामध्ये जबर जखमी झाला बख्तबुलंद जखमी झाला आणि त्यानं पलायन केलं. हा पलायन अवस्थेमध्ये असतानाच गडामंडळाचा राजा होता गडानरेश, याच्या गडानरेशलाही तेथील लोकांनी अडचणीत आणलेलं होतं. अब्दुल हाजी आणि त्याच्या 440 सैन्यांनी गडानरेशच्या विरुद्ध बंड पुकारले होते. म्हणून गडानरेशने मदत मागितली बख्तबुलंदने. आता बख्तबुलंद पराभूत झालेला होता औरंगजेबाकडून, म्हणजे याची शक्ती कमकुवत झाली असेल, म्हणून आपण याला मदत केली तर निश्चितच आपली ताकद वाढेल. यासाठी बख्तबुलंदने गडानरेशला मदत केली आणि गडानरेशला मदत केल्यानंतर अब्दुल हाजीला ठार मारलं आणि त्याच्या 440 सैन्याचा बंदोबस्त केला. गडानरेशला मदत केल्यामुळे गडानरेशने आपली बहीण मानकुवरचा विवाह बख्तबुलंदशी लावून दिला आणि त्याला लांजी करोला ही किल्ले जे असते प्रदेश त्याला भेट म्हणून दिले. आता बख्तबुलंदची शक्ती वाढली, म्हणजे एक तर बायकोही भेटली आणि प्रदेशही भेटल्या. प्रदेश भेटल्यामुळे या ताकदीवर त्याने पुन्हा नेकनाम खानावर आक्रमण केलं 1696ला. आता काय झालं की नेकनाम खानाला किसन शहाचा पाठिंबा होता, कारण तो किसन शहा चंद्रपूरचा राजा होता. त्याचा मृत्यू झाला होता. त्याचा मृत्यू झाल्यामुळे याची एक बाजू कमकुवत झाली आणि इकडे औरंगजेब बी थकत्या अवस्थेमध्ये होता, थकलेला होता. 1707 मध्ये त्यांचा आपण बघितलं असेल ना मृत्यू झाला आणि बख्तबुलंदचा 1709 मध्ये. म्हणून बख्तबुलंद हा इतिहासातील गोंडांमधील महापराक्रमी शासक म्हणून ओळखला जाते. म्हणजे याचा औरंगजेबालाही पराभव करता आला नाही. एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्हाला जर विचारलं कुठे विचारते ना बख्तबुलंद किंवा विचारलं नवनागपूरचा निर्माता तर ते सांगतो. तर काय झालं की याने मग पुन्हा आक्रमण केलं आणि देवगडचा किल्ला आपल्या प्रदेशात आपल्या ताब्यात घेतला. आपल्या ताब्यात घेतल्यानंतर याने नवनागपूरचं निर्माण केलं. म्हणजे त्यावेळेला नागपूर होतं. नागपूरमध्ये 12 गावे होती, रायपूर, हिवरी, फुटाळा, मानेवाडा, सक्करदरा अशा 12 गावांना एकत्रित बसवलं आणि एकत्रित बसवून नवनागपूरचं निर्माण केलं बख्तबुलंदने. नवनागपूरची निर्मिती केली. निर्मिती केल्यानंतर काय झालं की 1707 मध्ये औरंगजेबाचा मृत्यू झाला आणि 1709 मध्ये बख्तबुलंदचा मृत्यू झाला. बख्तबुलंदचा मृत्यू झाला, त्याला मुलगा होता चांद सुलतान. 1709 ते 1735 पर्यंत चांद सुलतान गादीवर बसला. आता मुघलांची सततची होणारी आक्रमणे काय झाली, बंद झाली. म्हणजे चांद सुलतानाच्या काळामध्ये या देवगडचा काय झाला, विस्तार होत गेला आणि येथील प्रजा सुखी आणि समाधानी जीवन जगत होती. 1735 मध्ये चांद सुलतानाचा मृत्यू झाला. आता चांद सुलतानाची पत्नी होती राणी रतन कुवर आणि तिला 3 मुले होती, मीर बहादूर शाह, बुरहान शाह आणि अकबर शाह. ही औरस पुत्र होती. आणि एक वली शाह होता जो दासीपासून जन्मलेला. मीर बहादूर शाह ज्येष्ठ होता म्हणून राणी रतन कौरला वाटे की माझा मुलगा गादीवर बसला पाहिजे आणि इकडे वली शाह मोठा होता, वली शाहला वाटे मी गादीवर बसलो पाहिजे. म्हणून दोघा भावामध्ये लढाई झाली. लढाई झाल्यामुळे दोघा भावांमध्ये झालेल्या लढाईत वली शहाने मीर बहादूर शाहला ठार मारलं आणि हा देवगडचा प्रदेश आपल्या ताब्यात घेतला. आपल्या ताब्यात घेतल्यानंतर राणी रतन कौर आणि तिची 2 मुले बुरहान शाह आणि अकबर शाह यांना कैदेत टाकलं. आता राणी रतन कौरने गुप्त संदेश रघुजीला पाठवला. रघुजीला 1728 मध्ये वराड आणि गोंडवाना प्रांताच्या सेनासाहेब सुभ्याची सनद मिळाली. आता आपण तिकडे भोसल्यांच्या इकडे काही जाऊ नये, फक्त गोंडांचं ऐकून घ्या आणि लिहित असताना जिथे जिथे अडचण आली ना हे भरपूर आहे. इथून जर भोसल्यांकडे गेलो ना, हे पहिलचे भोसले पुणे प्रांतातील हिंगणी जवळील बेर्डी हे गाव वहिवाटीकरिता मिळालं होतं. म्हणजे या भोसल्यांना नागपूरकर भोसले संबोधण्याच्या अगोदर हिंगणीकर भोसले म्हटलं जात होतं.
मग हिंगणीकर भोसले म्हटलं जातं. राजाराम महाराजांनी परसोजी भोसलेला वऱ्हाड आणि गोंडवाना प्रांताचे सेनासाहेब सुभ्याची सनद दिली होती 1699 मध्ये, आणि ती सनद छत्रपती शाहू महाराजांनी वंश परंपरागत केली होती. म्हणून 1709 मध्ये परसोजी भोसलेचा खेडच्या लढाईतून परत येत असताना मृत्यू झाल्यानंतर वंश परंपरागत केल्यामुळे ती सनद मिळाली होती कान्होजीला, आणि कान्होजी नंतर ती रायाजीला मिळणार होती. पण कान्होजीला दिलेल्या सनदा, ज्या काही जबाबदाऱ्या दिल्या होत्या, निजाम उल मुल्क विरुद्ध पाठवलं, माळवा मोहीम सोपवली, या मोहिमेमध्ये तो अपयशी ठरला. त्यामुळे ती सनद रघुजीनं रायाजीला न देता, आपलं छत्रपती शाहूनं रायाजीला न देता ती सनद दिली होती रघुजीला. मग हा गुप्त संदेश रघुजीला मिळाला. रघुजीला जस्ट वऱ्हाड आणि गोंडवाना प्रांताची सेनासाहेब सुभ्याची सनद मिळाली होती. त्यामुळे त्याचंही आपलं वर्चस्व निर्माण करायचं होतं. म्हणून रघुजीनं देवगडच्या राणीची म्हणजे रतन कौरची मदत करायला ठरवलं. आता हे पाटण सावंगी नागपूरकडून येतो आपण. या पाटण सावंगी रघुजी आपले सैन्य घेऊन येत आहे याची खबर वलीशहाला लागली. म्हणून वलीशहाने रघुनाथ सिंगला त्याचा विरोध करण्याकरिता पाठवलं. दोघांची, रघुजी आणि रघुनाथ सिंग यांची लढाई पाटण सावंगी जवळ झाली. झालेल्या लढाईत रघुजीनं रघुनाथ सिंगला, रघुजी आणि रघुनाथ सिंग वेगवेगळे आहे. रघुनाथ सिंग वलीशहाचा सरदार होता. रघुजी आणि रघुनाथ सिंग यांच्यात झालेल्या लढाईत रघुजीनं रघुनाथ सिंगचा काय केला, पराभव केला. पण त्याला आमिष दिलं, तू जर या वलीशहाला किल्ल्याच्या बाहेरून येऊन लढण्यास सांगायचं. त्याचं आमिष दिलं आणि त्याला इकडे पाठवलं. कारण हा किल्ला भोयताल पाहिलं तर तुम्ही खाईच दिसन तुम्हाला, आणि इकडनं दरवाजा आहे. म्हणजे इकडे मोगलांची जर समजा कोणी आक्रमण केलं तर जर तिथे खाईमध्ये जर तोफा जरी ठेवल्या तर वर आक्रमण होणार नाही, म्हणजे तोफा उडणार नाही, आणि दरवाजा जोपर्यंत तोडत नाही तोपर्यंत सैन्य आतमध्ये प्रवेश करू शकत नाही. म्हणजे हा अजिंक्य किल्ला होता. याची रघुजीनं चौकशी केली आणि वलीशहाला सांगितलं की फक्त आपलं रघुनाथ सिंगला सांगितलं की तू वलीशहाला किल्ल्याच्या बाहेर येऊन लढायला सांग. झालं तसंच. रघुजीनं सभोवताल गुप्त संदेश मिळाल्यामुळं काय दिला, वेळा दिला. वलीशहाला रघुनाथ सिंगनं सांगितलं की आपण किल्ल्याच्या बाहेर जाऊ, आणि जसंही तो बाहेर पडला तसंच रघुजीच्या मारेकरूंनी काय केलं, वलीशहाला ठार मारलं आणि हा किल्ला राणी रतनकुवरच्या स्वाधीन केला. राणी रतनकुवर जोपर्यंत जिवंत होती तोपर्यंत हा किल्ला व्यवस्थित चालला. राणी रतनकुवरच्या मृत्यूनंतर बुऱ्हाणशाह आणि अकबरशाह यांच्यात भांडणं व्हायला सुरुवात केली. बुऱ्हाणशाह मदत मागण्याकरिता रघुजीकडे आला आणि अकबरशाह मदत मागण्याकरिता निजामाकडे गेला. अकबरशाह निजामाकडे जाताच तिथेच विषबाधा झाली आणि तो मरण पावला. बुऱ्हाणशाहही तेवढा वर्चस्वान नव्हता, आणि वर्चस्वान नसल्यामुळे या बुऱ्हाणशहाने आपल्या राज्याचा हिस्सा म्हणजे हा देवगडचा किल्ला रघुजीला ठराविक पेन्शन प्लॅननुसार दिला. त्यानंतर 1738 पासून रघुजी नागपूरला येऊन राहू लागला, आणि तेव्हापासून नागपूर भोसल्यांच्या नावाने ओळखला जाते. आणि या देवगडवर सुद्धा रघुजी भोसलेने बुऱ्हाणशहानंतर आपलं नियंत्रण प्रस्थापित केलेलं होतं. अशा पद्धतीने गोंडांकडून हा किल्ला भोसल्यांच्या स्वाधीन झालेला होता. बाकी माहिती आपण नंतर पाहून घेऊ, ठीक आहे. कारण लय मोठा इतिहास आहे हा, आणि एवढ्या वेळात की संपत नाही रे बा. जर भोसल्यांकडे गेलो ना आपण, हिंगणीकर पासून तर पुण्यापासून इकडे कसे काय आले बा, हा प्रदेश